नमस्कार. एवढ्या मिरच्या बघून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही एवढ्या मिरच्यांचं नक्की करते तर काय? तर आज एवढ्या मिरच्यांचं बनवणार आहे मिरचीचं लोणचं. कधी-कधी भाजी आपल्या आवडीची नसते आणि आपल्याला काहीतरी चटपटीत तिखट असं खावंसं वाटतं. मला तर तिखट खायला खूप आवडतं आणि त्यात मिरचीचं लोणचं म्हणजे मला फारच आवडतं. मग काय केलं, मार्केटमधून छान अशा मिरच्या आणल्या, स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, त्याचे देठं काढले, मधून चिरून घेतले आणि आता बनवायचा होता लोणच्यासाठी मसाला. 3 चमचे जिरं, 3 चमचे बडीशेप, 2 चमचे राई आणि त्याचबरोबर थोडीशी मेथी, हे सगळं छान असं परतून घेतलं, भाजून घेतलं. नंतर त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं आणि तेल इथपर्यंत गरम करायचं की त्याची अशी वरती वाफ आली पाहिजे, एवढं कडक असं गरम करून घ्यायचं. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो बनवलेला मसाला होता, जो भाजून ठेवला होता, तो थंड झाल्यानंतर छान असं मस्त त्याला जाडसर वाटून घेतलं. त्यानंतर कढईमधलं तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो मसाला टाकून घेतला. 1 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर, हळद, त्याचबरोबर थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि त्यानंतर सगळं छान असं मिक्स करून घेतलं, जेणेकरून तेल त्याच्यामध्ये छान असं मुरलं पाहिजे. त्यानंतर ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. सगळ्या आतपर्यंत मिरच्यांच्या आतमध्ये मसाला लागला पाहिजे. छान असं सगळा मसाला लागल्यानंतर थोडेसे तीळ टाकून घेतले त्याच्यावरती आणि तयार झालेलं आहे हे आपलं मिरचीचं लोणचं. डाळ भातासोबत तर इतकं छान लागतं आणि मला फार आवडतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.